उन्हाळ्यातील टॅनिंग पावसाळ्यात जास्त दिसून येते का? टॅनिंग घालवायची नेमकी कशी हा खूप मोठा प्रश्न पडलाय का? उन्हाळ्यात चेहरा खराब झालाय पण आता पावसाळ्यात मात्र चेहरा चमकदार कसा दिसेल हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. येऊयात मुद्द्यावर. उन्हाळा म्हटलं ना की त्वचा खूप जास्त खराब होते. एकतर या दिवसांमध्ये ऊन एवढं जास्त असतं की त्यामुळे त्वचेवर टॅनिंग हे हमखास होणारच आहे. त्वचा खूप काळवंडलेली दिसते. या दिवसात खूप घाम होत असतो त्यामुळे त्वचा डिहायड्रेट सुद्धा होण्याचं प्रमाणही वाढतं. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे काय तर या दिवसांमध्ये त्वचेचा पोत खूप खराब होतो आणि टॅनिंगमुळे त्वचा काळवंडलेली दिसते. असं होऊ नये म्हणून काय करायचं आणि आपली त्वचा उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात चमकदार राहावी यासाठी केशरचा वापर कसा करायचा तेच पाहूयात. येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात पहिलं, प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचं नुकसान होऊ नये म्हणून केशराच्या 2 ते 3 काड्या अगदी 4 ते 5 थेंब पाण्यात भिजवा. हे पाणी तुमच्या नेहमीच्या सनस्क्रीन लोशनमध्ये ॲड करा आणि मग यूज करा. त्यामुळे त्वचेला उन्हापासून दुप्पट सुरक्षा नक्की मिळू शकते. दुसरं, केशराच्या 4 ते 5 काड्या चमचाभर दुधामध्ये तासभर भिजत ठेवा. यानंतर या दुधाने चेहऱ्यावर मसाज करा. 15 ते 20 मिनिटं तसंच राहू द्या. मग नंतर वॉश करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी झालेलं दिसेल. शिवाय पावसाळ्यात सुद्धा तुमचा चेहरा चमकदार दिसेल. तिसरं, रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात 4 ते 5 केशराच्या काड्या भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकू लागेलच. शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल आणि पावसाळ्यात सुद्धा तुमची स्किन प्रॉब्लेम्स पासून दूर राहील. अशा पद्धतीने केशरचा खूप कमी प्रमाणात खूप कमी वेळात वापर करून तुम्ही तुमचा चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्किन प्रॉब्लेम्स दूर ठेवू शकता आणि चेहरा चमकदार बनवू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. शिवाय लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.